पोलीस केस सौम्य करण्यासाठी व गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात 20,000 रुपये लाच मागणाऱ्या हवालदाराला एसीबीने ट्रॅप केले. अब्दुल रहीम अब्दुल कदीर व 54 वर्ष, राहणार जाकीर कॉलनी, अमरावती असे भातुकली ठाण्यात कार्यरत लाचखोर हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची 11 ऑगस्ट रोजी पडताळणी करण्यात आली होती. त्यात 30 ऑक्टोबर रोजी त्याच्या विरुद्ध भातकुली ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तक्रारदाराविरोधात भातकुली ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यात तक्रारदाराच्या भावाला अटक करण्यात आली, तर तक्रारदाराला अटकपूर्व जामीन मिळाला आहे. तपास अधिकाऱ्यांनी तक्रारदारास गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याकरिता व केस सौम्य बनवून त्यामध्ये फायदा होईल असे सांगून तक्रारदाराकडे 50,000 रुपयांची मागणी केली होती. तेव्हा तक्रारदाराने तपासी अधिकाऱ्याला 10,000 रुपये देखील दिले होते. मात्र लाचेची उर्वरित रक्कम द्यायची नसल्याने तक्रारदाराने 11 ऑगस्ट रोजी अमरावती एसीबी कडे तक्रार केली. त्या अनुषंगाने एसीबीने त्याच दिवशी पोलीस ठाण्यात ट्रॅप करत शासकीय पंचासमक्ष पडताळणी केली. त्यावेळी हवालदार अब्दुल रहीम याने तक्रारदाराला तपास अधिकाऱ्यांकडे तपासावर असलेल्या गुन्ह्यात मदत करण्याकरिता 20,000 रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्या आधारे 30 ऑक्टोबर रोजी त्याच्या विरुद्ध भातकुली पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलमान्वये गुन्हा नोंदविला. एसीबीचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे व उपअधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रवीण वेरुळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.